ही आपल्या ग्रीन चिकनची जी ग्रेव्ही आहे ती शिजते आता। एका नारळाची ग्रेव्ही बनवली आहे। ही आलं आणि लसूण आपण भिजवत ठेवले आहे। ही आलं लसूण पेस्ट पण करायची आहे। आलं लसूण पेस्ट पूर्ण संपले, ही झाल्याशिवाय आपण जेवण करू शकत नाही। त्याच्यामुळं शाकाहारी जेवण पण बाकी आहे, आणखीन मांसाहारी पण। तर आपला हा रस्सा वगैरे हॉटकेसमध्ये ठेवलेत। हे पांढरा आहे, इकडे अळणी रस्सा आणि हा तांबडा रस्सा। तर हे आता आजच्या ऑर्डरीला सुरुवात झाली। या चिकन मसाला चिकन फ्रायची ऑर्डर आता प्लेटाच्या अजून चिकनच्या भऱ्या चालू आहेत। तर हॉटेलवरती जायची वेळ झालेली आहे, त्या हिशोबाने आपल्याला पहिला जेवणासाठी मिरच्या हव्यात। आपला प्लॉट आहे मिरचीचा, त्याच्यामुळे इथूनच मिरच्या घेणार आहोत। तर बरीचशी मिरची इथे पिकायला सुरुवात झाली आहे। ही मिरची पिवळी होते, इथे बरीचशी इकडे लाल वगैरे मिरच्या दिसतात तुम्हाला पिकल्या। त्याच्यामध्ये जेवढे हिरव्या मिरच्या सापडतात तेवढ्या घ्यायच्या। अजून कोवळ्या मिरच्या आहेत, अशा जून झालेल्या घेऊ शकतो। आता एक लास्ट पीक येईल, ह्याच्यानंतर या मिरचीला शक्यता कमी आहे मिरच्या यांना काढून ठेवायच्या, मग परत आणि तरू लावायचं मिरचीचं, कारण आपल्याला हॉटेलला मिरच्या लागतात प्रत्येक वेळेला। त्यामुळे मिरची इथं करणं कधीही फायद्याचा सौदा आहे। चला तर मग थोडाफार मिरच्या आता घेतो, आणखीन जाऊया हॉटेलवरती। मी आता तुम्हाला मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की आम्ही चटणी जी वापरतो घरची वापरतो। तर आता ह्या मिरच्या ज्या पिकलेल्या आहेत आपण त्याच वापरतो चटणीसाठी। त्याच्यामध्ये हा जो येतोय तुम्हाला हिरवा जसं सरीमध्ये तो आहे तीळ। इकडे वड्याच्या एका पट्टीला पण तीळ केला, इथे पण तीळ केला आहे, आणि जी डमाण्याची पट्टी आहे परवा जिथे पाणी पाजायचा व्हिडिओ केला होता तिथे पण तीळ आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी आता आलोय हॉटेलमध्ये, आपलं काम चालूच आहे। चिकन आलेलं आहे आपलं, आज लवकर चिकन आलं आहे। आज बऱ्याच उशिरानंतर व्हिडिओ करतोय। आल्यानंतर पाणी वगैरे चालू केलं, पाणी भरायचं होतं बरंचसं, पाणी काहीच नव्हतं, काल पाणी संपलं होतं। पाणी भरलं आणि त्याच्यासाठी त्या पायपा वगैरे काढल्या होत्या। त्याच्यानंतर तिकडं मोटरीकडं पण बराचसा गोंधळ झाला होता, ते सगळं आवरण्यातच एक तासभर गेला। पाणी वगैरे आलं, पाणी भरून घेतलंय मी आता, आणि आता आलं लसूण पेस्ट करायची आहे। त्याच्यानंतर मसाला पण अजून बाकी आहे, चिकन आता बॉईल करायचं आहे। बाकीची कामं चालूच आहेत, आणि आता चिकन बॉईल झाल्यानंतर मग आपलं नॉनव्हेजच्या रशाला सुरुवात करायची आहे। बाहेरचं पण अजून क्लिनिंग वगैरे बाकी आहे, किचन फक्त साफसफाई केली आहे। जेवण वगैरे सगळं झाल्यानंतरच बाहेर आता क्लिनिंगला सुरुवात करणार, कारण आज बराचसा उशीर झाला आहे। पाण्याच्यामुळं पाणी भरायचं होतं, आणि ते जे पायपा वगैरे निघाल्या होत्या त्याच्यामुळं बराचसा उशीर झाला आज जेवणासाठी, कारण त्याच्यात त्या पाण्यामध्येच एक तासभर आपला गेला। तर आता बाहेरचं आहे अस्ताव्यस्त पडलेलं, तसंच किचनचं झालेलं आहे का, आता किचनमध्ये कामं चालू आहेत बरेचसे। ते किचनचं सगळं आवरल्यानंतर मग आपण हे बाहेरचं आवरून घेऊया। कांदा सोलायला चालू आहे संध्याकाळी आपल्याला जेवणासाठी, आणि या ताटासाठी आपण कांद्याला मदत होते याच्यासाठी। हे सोलून ठेवायचं, नंतर जसं ऑर्डर येईल तसं ते कापायचं कांदा। हे इकडं आता हे चिकन आलेलं आहे आपलं, हे अजून काढायचं आहे, याला मॅरिनेट करायचं आहे, त्याच्यानंतर मग बॉईल करणार आहे। आणि ही आलं आणि लसूण आपण भिजवत ठेवले आहे, ही आलं लसूण पेस्ट पण करायची आहे। आलं लसूण पेस्ट पूर्ण संपले, ही झाल्याशिवाय आपण जेवण करू शकत नाही। त्याच्यामुळं शाकाहारी जेवण पण बाकी आहे, आणखीन मांसाहारी पण। आपण खोबरं कट करून ठेवलं आहे आपण मसाल्यासाठी, जे मांसाहारी रश्श्यांसाठी लागणार आहे तो। इकडे आपलं आता ग्रीन चिकन बनवायला चालू झालं आहे। शाकाहारी जेवण आपलं कंप्लीट झालं, तर नॉनव्हेजच्या जेवणाला नॉनव्हेजचं जेवण तयार करायचं चालू आहे। तर ग्रीन चिकनची ग्रेव्ही बनवायला चालू आहे आता। अंडी बॉईल करायला ठेवलेत। आज आपल्याकडे बुकिंग एक आहे 11 जणांचं, एक ग्रुप बुकिंग। त्याच्यानंतर अजून काही इन्क्वायरी आली नाही अद्याप। हा आपला नॉनव्हेजच्या रश्श्यांचा मसाला झालेला आहे तयार आपला, तांबडा पांढरा आणि रस्सा। चिकन अजून एक 10 मिनटं शिजेल, त्याच्यानंतर आपण रस्सा बनवायला सुरुवात करायची आहे। इकडं आपण चिकन 65 जे आपण चिकन ताटाला कॉम्प्लिमेंटरी देतो ते मॅरिनेट करून ठेवले। ही आपल्याकडे सोलकढी तयार झाली,
आता डब्यामध्ये गाळायचे आहे. आता सोलकडी झाल्यानंतर मग आपला अजून रस्सा बाकी आहेत, तांबडा पांढरा वगैरे. ही आपल्या ग्रीन चिकनची जी ग्रेव्ही आहे ती शिजते. आता एका नारळाची ग्रेव्ही बनवली आहे. इकडे आपला तांबडा रस्सा बनतोय, म्हणजे उकळी येते. 5-10 मिनिटांमध्ये तांबडा रस्सा तयार होईल. आता अळणी आणि पांढरा रस्सा बाकी आहे. तांबडा रस्सा झाल्यानंतर हा इकडे आपण पांढरा रस्सा बनवतोय. अजून अळणी रस्सा बाकी आहे, त्याच्यानंतर आपलं जेवण कंप्लीट होतं आहे. पांढरा रस्सा थोडासा जास्त ठेवला आणि तांबडा पण, कारण आज आपल्याकडे पहिली एक बुकिंग आहे, सोमवार आहे, ग्राहक थोडे जास्त होतात. तर आता पांढरा रस्सा झाल्यानंतर आपण अळणी रस्सा बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपली बाकीची तयारी जी असेल ती करून घ्यायची आहे. अंडा करी बनवावी लागेल आज. तर आपला हा रस्सा वगैरे हॉटकेसमध्ये ठेवलेत. पांढरा आहे, इकडे अळणी रस्सा आणि हा तांबडा रस्सा. त्या बाजूला शाकाहारी आहे. आणि हे इकडे खाली आपण जे ठेवलं मोठ्या भांड्यामध्ये ते बॅकअपचं रस्सा आहे, त्या तांबडा आणि पांढरा. हा आपण रोटीचा अट्टा लावून ठेवला आहे. अजून गोळं मारायचे आहेत रोटीचा अट्टा लावणार आहे. बाहेरचं सेटअप वगैरे पण लावलेलं आहे. तर अजून बोर्ड लावायचा आहे. हा जेवण तयार आहे. कूलर ऑन केलेला होता, पाणी थंड झालं बऱ्यापैकी, तो बंद करतो. ह्या सेटअप झाला आहे, फॅमिलीचा पण सेटअप झाला आहे. लाईट्स बाहेरचे वगैरे ऑन केलेत. आपल्याकडे 7:30 वाजता बुकिंग आहे, एक 12 ताटांचे त्याचे रेग्युलर आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अजून फोन नाही आहे. सोमवार आहे, ग्राहक होतील आज. एक बुकिंग आहे, त्या जेवणाची तयारी चालू आहे. त्यांचं जेवण वगैरे झालं आहे, म्हणजे सर्व जेवण झालं आहे. त्यांची तयारी फक्त कशी तर अंडा ग्रेव्ही वगैरे करून ठेवले आहे. बाकी ग्रीन चिकनचं वगैरे ग्रेव्ही मारलेलं आहे. हे सर्व म्हणजे अंडं वगैरे कट करून ह्या सर्व गोष्टी करून ठेवणार आहे. कारण एखादी ऑर्डर असेल आपल्याला तर असं प्लॅनिंग करून ठेवलेली बरी असते. पूर्वतयारी कधी पण चांगलीच असते. आणखी त्याच्यानंतर जर आपल्याला त्याच वेळेला आणि 2-4 टेबल लागले तर गोंधळ होत नाही आणि ऑर्डर स्मूथ निघतात, कोणाची तक्रार येत नाही, सर्व्हिस व्यवस्थित होते. त्या कारणामुळे थोडीशी अशी बुकिंग वगैरे आली की त्यांची मी तयारी करून ठेवतो पहिलाच. अंडे वगैरे कट करून ठेवणं किंवा ग्रेव्ही, अंडा ग्रेव्ही वगैरे मारून ठेवणं, ग्रीन चिकनची ग्रेव्ही ती मारून ठेवणं, ह्या सर्व गोष्टी आपण बनवून ठेवतो. त्यामुळे आता ते आल्यानंतर आपण त्यांना सर्व्हिस करूच. बघू आता त्याच्यानंतर आपल्याला ते ग्रुप सोडून आणि किती ऑर्डर येतात किंवा काय होतं ते. आपल्याकडे जी बुकिंग होती ती आता आलेली आहेत. त्यांची आता ऑर्डर बनवायला चालू आहे. शाकाहारी 1 ताट आहे, त्याच्यानंतर बाकीचे सगळे चिकनची ताट आहेत. चिकन मसाला थोडेफार आणि चिकन फ्राईजचे थोडेफार असे ताटं त्यांची मिक्स आहेत. तर ती आता बाकी सगळे ताटं लावलेले आहेत. चिकनच्या प्लेट्स पण भरायला चालू आहेत. याकडे चिकनच्या प्लेट्स भरायला चालू आहेत. चिकनची ताटं पिकअप झालेत. आता ही शाकाहारी ताट लावले. साधी भाजी बाकी आणायची झाले तयार. नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन मसाला 2. त्यानंतर आपल्याला पुढची ऑर्डर आहे 2 चिकन फ्राय. त्यांचा अळणी आणि तांबडा रस्सा भरायचा आहे. बाकी सर्व झालं आहे. ही नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडे 1 चिकन मसाला आणि 2 अंडा करीची ताटं आहे. ती इचलकरंजीचे मेंबर आहेत, जेवायला आलेत. तेवढ्या लांबून पण आपल्याकडे ग्राहक येत आहेत, फक्त क्वालिटीमुळे विचार करा. त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे आहे 2 चिकन फ्राय. मित्रांनो 11:37 झाले. तर क्लोजिंग केलेली आहे किचनची. बाहेरचं वाइंडअप अजून बाकी आहे. टेबल वगैरे साफसफाई झालेली आहे. फक्त चेअर्स टेबलवरती ठेवायच्या राहिल्या, तेवढंच काम आहे. लाईट्स ऑफ केलेत, बऱ्याचशा कमी केलेत लाईट्स. आज बिझनेस झाला बऱ्यापैकी. काल पण झाला होता छानसा. कालचं मी जे काही बोललो तुम्हाला त्याचा चुकीचा अर्थ बराचसा गेला शक्यतो, कारण मी काल बिझनेस कमी झाला असं कधी बोललोच नाही. मी तुम्हाला फक्त एवढंच बोललो की काही लोकांना आत्ता कळतं की इथे हॉटेल नवीन मॅनेजमेंटवाले आलेत आणि जेवण क्वालिटी छान आहे. आता जे काल मला ज्यांनी ही कमेंट केली होती, आपले जे ग्राहक होतं त्यांनी जे सजेशन दिलं होतं, किंवा सजेशन म्हणजे ते बोलले जे मी तुमच्याशी शेअर केलं, की आम्हाला वाटलं की पहिलेवालेच जे चालवत होते हॉटेल तेच आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही कधी हॉटेलमध्ये आलो नाही. ते ग्राहक आज पण रिटर्न आले होते, तिघेच होते. ते पण काल तिघे आले होते, आज पण तिघेच आले. रिपीट ग्राहक झाले. म्हणजे तुम्ही विचार करा, ग्राहक त्यांना क्वालिटी आवडली. बऱ्याच वेळेला असं होतं की इकडच्या धाब्यामध्ये आज जेवलं आणि जेवणामध्ये सोडा वगैरे किंवा टेस्टिंग पावडर, कलर याचं प्रमाण अति असल्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेवणाचा त्रास होतो. बऱ्याच लोकांची ही तक्रार आहे, कॉमन तक्रार आहे.
आणखीन आज कमेंट बी एक होती तशी त्या हिशोबानं म्हणजे तर त्या ग्राहकांना जर काल जेवण जरी चवीला आवडलं असेल तरी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना त्या जेवणाचा त्रास नाही झाला. मेन म्हणजे ते महत्त्वाचं. आणि ते मला बोलले की जेवलो आम्ही, जेवताना आम्हाला क्वालिटी वाटलं, एकदम सॉफ्ट जेवण झालं, घरच्यासारखं मस्त जेवण जेवलो आणि दुसऱ्या दिवशी पण तुमच्या जेवणाचा काहीच त्रास नाही. त्याच्यामुळे आज आम्ही परत रिटर्न आलो इकडे. ही ॲक्च्युली एक मोठी काय म्हणतात त्याला स्तुती म्हणा किंवा अजून काहीतरी, मला एवढा शब्द आठवत नाही, पण असं एक स्तुती करणं खूप मोठी गोष्ट आहे. हॉटेल लाईनमध्ये सहसा असं कोण बोलत नाही. टेस्टिंग पावडर आणि कलरचा प्रमाण इकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की तुम्हाला दुसऱ्या दिवशी जेवणाचा बराचसा त्रास होतो सकाळी उठल्यानंतर, पोट दुखणे वगैरे ह्यासारखे असं मी बोलतोय. बाकी आता ग्राहक काल जे पहिल्यांदा आले ज्यांनी मॅनेजमेंटविषयी प्रश्नचिन्ह उभा केलं आणि ते आज परत रिटर्न आले, यात सर्वच यामध्ये आलं की आपल्या जेवणाची क्वालिटी काय आहे आणि कितपत आहे ते. शक्यता आहे वेळ लागेल, पण जर मी इथे जरी थांबलो, मी जागा बदलायची किंवा नाही बदलायची या संदर्भात मी सध्या काही बोलणार नाही. आज एक कॉमेंट होती की पाऊल उचला न सांगता आणि असं उचला की म्हणजे लोकांना आश्चर्य वाटलं पाहिजे की बाबा उचलायचं पाय तर मोठं उचलायचा, या हिशोबाने अशी काहीतरी कमेंट होती. छोटी होती पण त्यांचा सर्वस्वी असा अर्थ निघत होता. तर मी पण ते सांगतो, 100% आपल्या बिझनेसच्या हिताचा मी निर्णय घेणार, तो काहीही असू शकतो, पण तो निर्णय मी ज्या वेळेला घेणार त्या वेळेला मी तुमच्याशी शेअर करतो. आत्ता त्याची हवा करून काय फायदा नाही. जर काही कॅन्सल झालं किंवा अजून काही अडचणी आल्या काय आल्या तर आत्तापासून ती हवा करण्यात काही अर्थ नाही. ज्या वेळेला मला करायचं आहे त्यावेळेला मी 100% तुमच्याशी शेअर करणार, कारण ह्या रिलेटेड सर्व तुमच्याशी मी प्रत्येक गोष्ट शेअर करतोच. आज पण बिझनेस छान झाला. आज बरेचसे ग्राहक, आता जसं मी बोललो, रिटर्न होते आणि आज जवळपास 80-90% ग्राहक जे आपल्याला रिपीट ग्राहक होते. यूट्यूबमध्ये पण तुम्हाला एक सांगतो की यूट्यूबचं चॅनल चालणार का नाही हे कसं कळतं. मी बऱ्याच मोठ्या मोठ्या क्रिएटरचं व्हिडिओ बघतो आणि त्यांचं जसं मत आहे की तुमच्याकडं रिटर्न म्हणजे जे व्ह्यूअर आहेत ते किती आहेत. आणि जर मी माझ्या YT स्टुडिओमध्ये जाऊन जर ॲनालिटिक्समध्ये जाऊन जर बघितलं तर मला रिटर्न जे व्ह्यूअर आहेत ते खूप आहेत, न्यूपेक्षा जास्त आहेत. म्हणजे माझं व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत, तुम्ही रिटर्न येऊन ते बघतायत, यातच सर्वस्व आलं. आणि हॉटेलचं पण सेम आहे. आपल्याला आज जेवले ग्राहक आणि उद्या आले, यामध्ये सर्व काही आलं. तर होईल हळूहळू, बिझनेस पण वाढेल. आता पण असं काय वाईट नाही आहे, छान आहे बिझनेस. आणखीन कधी कधी अपडाऊन होत राहतं बिझनेस म्हटल्यानंतर, ते चालायचंच. बाकी माउथ पब्लिसिटी या संदर्भात पण कमेंट होत्या. माउथ पब्लिसिटी खूप महत्त्वाची आणि मी त्याला पण फर्स्ट प्रायोरिटी मानतो. तुम्ही पब्लिसिटी म्हणजे पोस्टर वगैरे हे सर्व करायला पाहिजे, मान्य मला, पण ह्या सर्व गोष्टीच्या पुढे आहे माउथ पब्लिसिटी. जर एखाद्या ग्राहकाला जेवण आवडलं तर तो आज 2 जण आणलाय तर उद्या 10 जण घेऊन येऊ शकतो. बाकी काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा. आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.